नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला बातमी अवकाळीची आहे। पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। अचानक आलेल्या अवकाळीनं सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे। आज पुणे जिल्ह्याकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कालही आपण जर पाहिलं तर संध्याकाळच्या दरम्यान पुण्यात मुसळधार पाऊस पडलेला होता। अनेक सखल भागात पाणी साचल्याची देखील घटना समोर आलेली होती। आजही पुन्हा तीच परिस्थिती पुण्यात पाहायला मिळते। तर अनेक ठिकाणी पुण्यात सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ऐन दुपारच्या वेळेत भर दुपारी पुण्यात अंधार दाटून आलेला आहे। पुढचे 48 तास पुण्याला अलर्टही जारी करण्यात आल्याचं वृत्त आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती देण्याकरता पुण्याहून आपले दोनही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत आहेत आणि पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जाते अमोलकडे। अमोल, पुण्यात सध्या तुम्ही कोणत्या परिसरात आहात आणि तिथं अवकाळीचा कसा फटका बसताना दिसतोय? शहरातल्या डेक्कन या भागामध्ये आहे। शहरातल्या मध्यवर्ती हा भाग आहे आणि गेल्या तासाभरापासून पुण्यामध्ये अक्षरशः पावसाने तुफान आणलेला आहे। मुसळधार पाऊस पुण्यामध्ये कोसळतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय की आता जवळपास सव्वा तास होत आलेला आहे। पुण्यात मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे। पुण्यातला जंगली महाराज रस्ता असेल, फर्ग्युसन रस्ता आहे, त्याचबरोबर कोंढवा अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कोथरूडमध्ये देखील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अशी परिस्थिती सध्या पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसामुळे पुण्यातलं जे जनजीवन आहे ते काहीसं विस्कळीत झालेलं आहे। कारण आपण पाहिलं की जरी हवामान विभागाने